पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होऊ शकतात आणि याला कारण असू शकतं लाडकी बहीण योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी। याकरता बहुतेक राष्ट्रपती शासन देखील राज्यात लागू शकतात। असं आहे की भारतीय जनता पार्टीचं जे शासन सध्या आहे ते निवडणुका घ्यायला घाबरते आहे। ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक व्हायला पाहिजे होती, पण हे सरकार निवडणुका घ्यायसाठी घाबरत असल्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय त्या निमित्तानं सरकारच्या दबावाखाली इलेक्शन कमिशननी घेतला असं दिसतंय। सगळं राज्यामध्ये गेल्या 3 वर्षापासून महानगरपालिकेच्या निवडणुका नाही, राज्यामध्ये 3 वर्षापासून नगरपालिकेच्या निवडणुका नाही, राज्यामध्ये 3 वर्षापासून नगरपंचायतच्या निवडणुका नाहीत। हे सरकार निवडणुका घ्यायला घाबरते। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला घाबरत होती, आता विधानसभेची निवडणूक सुद्धा घ्यायला घाबरते। कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला जो फटका महाराष्ट्रामध्ये बसला तसाच फटका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बसणार आहे। आणि म्हणून कशा या निवडणुका पुढे ढकलायच्या या पद्धतीनं राज्य शासनाच्या माध्यमातून या भारतीय जनता पार्टीचा हा प्रयत्न आहे। ही जनता संपूर्ण महाराष्ट्रातील अतिशय चांगल्या पद्धतीने यांना जनतेला कल्पना आहे आणि आमची मागणी आहे की ऑक्टोबरमध्ये निवडणुका या सरकारने घेतल्या पाहिजे, जेणेकरून हे सरकार जे आहे सध्या भारतीय जनता पार्टीचं हे सरकार हे जाऊन महाविकास आघाडीचं सरकार कसं येईल या दृष्टीनं आमचा सर्व प्रयत्न आहे। आणि निवडणुका जर घेतल्या तर आमचं 100% काँग्रेस, राष्ट्रवादी आदी शिवसेना आणि मित्रपक्षाचं सरकार येणार। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय मोठे प्रश्न आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात मोसंबी होते, मोसंबीची मोठ्या प्रमाणात गळ चालू झालेली आहे। म्हणजे संत्र्यावर म्हणजे झाडावरचे अर्धे 50% मोसंबी खालती पडलेली आहे। याच्याकडे शासनाचं लक्ष नाही। मी काल स्वतः आमच्या अनेक नरखेड तालुक्यात, काटोल तालुक्यात आणि बाकी कणमेश्वर भागात सुद्धा त्या निमित्तानं मी जाऊन आलो, त्या ठिकाणी पाहणी केली। तर या बाबतीत मोसंबीच्या बाबतीत राज्य शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राज्य शासनाने जी ई-पीक पाहणी मागच्या वर्षी राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे, भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला भाव मिळाले नाही, सोयाबीनला भाव मिळाले नाही। कापसाला 6-6.5 हजार फक्त या सरकारने भाव दिले, सोयाबीनला सुद्धा भाव दिले नाही। आणि म्हणून त्यासाठी ज्या पद्धतीनं 10,000 रुपयाची मदत 2 हेक्टरसाठी 5,000 रुपये प्रति हेक्टर, 2 हेक्टरसाठी 10,000 रुपयाची मदत राज्य शासनाने जाहीर केली, पण ही देत असताना ई-पीक पाहणीची अट टाकली। आता ई-पीक पाहणी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे मोबाईल व्यवस्थित नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही आहे। अनेकांनी ई-पीक पाहणीच्या बाबतीत शेतामध्ये जाऊन त्याचे लोड केले नाही, त्यांनी नुकसान झालेलं। 10% फक्त शेतकऱ्यांनी ई-पीकच्या माध्यमातून आपलं शेतामधलं नुकसान तिथे लोड केलेलं आहे। त्याच्यामुळे ही जी ई-पीक पाहणीची जी अट राज्य शासनाने टाकलेली आहे याचा मागचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांना जी मदत 10,000 रुपयाची राज्य शासनाने जाहीर केली ती मिळू नये, फक्त जाहीर करायची पण शेतकऱ्याला कशी मिळू नये याच्यासाठी ही ई-पीक पाहणीची अट टाकली आहे। माझी राज्य शासनाला विनंती राहील की त्यांनी कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही ई-पीक पाहणीची अट त्यांनी रद्द करावी। जोपर्यंत लाडकी बहीण योजनेचे 6,000 रुपये महिलांच्या खात्यात जात नाही तोपर्यंत निवडणूक घेणार नाही अशी चर्चा आहे। त्यासाठी राष्ट्रपती आजवर लावायला देखील सरकार आहे। असं आहे की आता लाडली बहिणाच्या बाबतीत तुम्हाला कल्पना आहे काय, तर लाडली बहिणाला 1500 रुपये दिले, पण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही योजना आणली। मी तर अनेकदा सांगितलं लाडली बहीण नाही, लाडला भाऊ नाही, फक्त लाडल्या खुर्चीसाठी ही योजना राज्य शासनाने आणली आहे। आमचं सरकार जेव्हा येणार आहे यांनी ही योजना आणली लाडली बहीण फक्त 3-4 महिन्यासाठी, निवडणुका झाल्यानंतर हे सरकारी जाणार आहे आणि यात फक्त 3-4 महिन्याचीच फक्त आर्थिक
तरतूद या सरकारने केली आहे. त्याच्यामुळे ही योजना राबवायचा त्यांचा काही विचार नाही याच्यावरून दिसतं. पण आमचं सरकार आल्यानंतर, महाविकास आघाडीचा सरकार आल्यानंतर आम्ही ही योजना 5 वर्ष राबवू आणि 1,500 रुपये नाही 3,000 रुपये आम्ही आमच्या लाडल्या बहिणीला देऊ. आपण म्हणताय की आपलं सरकार येणार, पण काल मुख्यमंत्री कोण राहणार याच्यावरून परत एक वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे की जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहे. काल संध्याकाळी कसं आहे, उद्धवजींनी स्वतः सांगितलं. कसं आहे, आमच्या पक्षाचे जे ज्येष्ठ नेते आहे आदरणीय पवार साहेब, राहुलजी गांधी, उद्धवजी ठाकरे, हे सर्व 3 नेते एकत्र बसतील, चर्चा करतील आणि जे नाव तिन्ही नेते देतील तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. माहितीचा विरोध असताना महायुतीचा त्यांना विरोध असताना देखील कसं आहे, आता नवाब मलिकचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्यांनी वैयक्तिक काय निर्णय घेतला याची मला कल्पना नाही. संभाजी भिडेंनी काल मराठा आरक्षणाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं की मराठ्यांना आरक्षणाची काय गरज आहे, आपण देशावर राज्य करण्यासाठी. संभाजी भिडे साहेब 6 महिन्यापूर्वी काय बोलले, आता काय बोलले? पहिल्यांदा त्यांनी पाठिंबा दिला मराठा आंदोलन, आता ते विरोध करतायत. त्याच्यामुळे त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे की तुमची 2 पैकी नक्की भूमिका कोणती? सर, शिंदे गटाचे रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाणांवर आरोप केलेला आहे आणि ते म्हणाले की रवींद्र चव्हाण हे पुष्कामी आहे, फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी महायुतीमध्ये आता खरी गोष्ट आहे. रामदास कदम आमचे जुने मित्र आहे, खरे बोलले ते. त्यांचं जे खातं आहे PWD खातं ना, त्या खात्याची काय हाल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, कशा पद्धतीनं गड्डे पडले रस्त्यावर, कशा पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये रस्त्यासाठी पैसे नाही, पांढऱ्या रस्त्यासाठी या राज्य शासनाने पैसे दिले नाही. त्याच्यामुळे जे रामदासजी कदम बोलले खरी गोष्ट आहे. त्यांचाच नाही, अर्ध्यापेक्षा जास्ती मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. अकार्यक्षम मंत्री आहे, सरकार अकार्यक्षम आहे. धन्यवाद.